आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने नमस्कार. सर्वे सरसंघ सकाळ हा कार्यक्रमासाठी तुम्हाला स्वागत करत आहे. काल आपण पाहिलं की यहूदा कसं आपल्या गाढवाला आणि शिंगरूला तो द्राक्षरथ बरोबर बांधून घेणार. हो, द्राक्षरथ तर एवढं कोमल असते, तुम्ही नारळाचा किंवा आंब्याच्या झाडामध्ये बांधलं तरी ते स्थिर राहणार. अहो, द्राक्षरथ म्हणजे काय? या जगाचा निर्माण करता येशू ख्रिस्त आहे. जसं काल आपण पाहिलं योहान 15:1 मध्ये, मी खरं द्राक्षलता परमेश्वर म्हणतो. त्याच्याबरोबर कसं जुळून घ्यावा. आता मार्क 11 अध्याय त्याच्या 1-2 मी वाचतो. ते यरुशलेमा जवळ जैतुनाच्या डोंगरापाशी बेतफहे व बेतानी जवळ येऊन पोचले तेव्हा येशूने आपल्या शिष्यापैकी दोघांना पाठवताना असे सांगितलं की समोरच्या गावात जा. त्यात जाताच तुम्हाला एक शिंगरू बांधलेले आढळेल, त्याच्यावर कोणी कधीच बसले नाही, ते सोडून आणा. पुढचे वचन, आणि तुम्ही असे का करता? असे जर कोणी तुम्हाला विचारले तर असे सांगा की प्रभूला याची गरज आहे आणि तो लगेचच ते इकडे परत पाठवेल. पहा, जसं यहूदा आपल्या शिंगरूला द्राक्षरथ बरोबर बांधणार, तसं ती बरोबर घडलं. बघा, येशू म्हणतो समोरच्या गावामध्ये जा, तिथे एक शिंगरूला बांधलेला असणार. त्या शिंगरू कोणी कधी बसलं नाही, कोणाला वापरला झाला नाही, तर त्याला खोला माझ्याकडे आणा. कोणी विचारले, हो असं का खोलता? सांगा येशूला पाहिजे. हो माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, आज जगामध्ये कित्येक बंधनामध्ये आपण बनलेलं आहे. पापाचे बंधन, शैतानाचे बंधन आणि बिमारीचे बंधन, या सर्व बंधनातून परमेश्वर येशू आम्हाला मोकळं करतो आणि आपल्या जवळ घेतो. म्हणजे त्याच्या जवळ आलं तर तुम्हाला जगातील कुठलंही बंधन राहणार नाही. किती वर्षाने तुमचं बंधन असेल, कोणी बांधून ठेवलं काय परवा नाहीये, पण येशू मी तुझ्याकडे येतो, मला या बंधनातून सोडव, या सर्व बंधनातून मला मुक्त पाहिजे, असं येशूकडे येणार आहे का? मी तुझ्याकडे प्रार्थना करणार आहे. आज येशू पापाचे बंधन, शैतानाचे बंधन, मरणाचे बंधन सगळं तोडून टाकणार आणि तुम्हाला सुटकारा देणार, स्वतंत्रता मिळणार. चला प्रार्थना करूया. आमचे प्रिय देव बापा, धन्यवाद प्रभू राजा. जसं यहूदा आपल्या शिंगरूला द्राक्षलतो बरोबर बांधणार, तसं आपण आज पाहिलं प्रभू. येशू तो म्हणतो ते शिंगरू बांधलेलं आहे, त्याच्यावर कोणी बसलेलं नाही, पण त्याला उघडून माझ्याकडे आणा. कोणी विचारलं तर सांगा ते येशूला पाहिजे. हो प्रभू, आज वचन ऐकून येशू प्रभू, मला सुद्धा जे काय बंधनामध्ये मी बांधलेलं आहे, पापाचं असू दे, श्रापाचं असू दे, बिमारीचं असू दे, शैतानाचं असू दे, यातून मला सोडव प्रभू आणि तुझ्या बरोबर मला जुडून घे. मला आनंदाचं जीवन, आशीर्वादाचं जीवन दे, असं म्हणणाऱ्या प्रत्येकांना असं जीवन मिळू दे. येशू बरोबर मिळून त्यांचे जीवन उज्ज्वल होऊ दे. येशूच्या नावाने मागे तुम्हाला ऐक प्रभू राजा. आमेन आमेन. गॉड ब्लेस यू. उद्या सकाळी पुन्हा पाहूया. आमेन.